नमस्कार. नमस्कार. सोलापूर जिल्हा विधान परिषद निवडणूक लागलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचं नाव चर्चेत येते. तर अनेक जणांची नावं चर्चेत येत आहे. तुमची एक कार्यकर्ता म्हणून काय मागणी असेल? माझी कार्यकर्ता म्हणून माझी एकच मागणी आहे की 100% प्रशांत मालकच दावेदार आहेत. कारण की गेले 15 वर्ष झाले त्यांनी अखंड सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं विचारधारणा तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आदरणीय प्रशांत मालकांनी केलेलं आहे. तसेच जिल्हा परिषद प्रांत पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम पार पाडलेलं आहे. विधानसभा असतील गेली विधानसभासुद्धा प्रशांत मालकांनी शीट जागा निवडून आणली आहे. त्यामुळं आम्ही 100% सांगतो की प्रशांत मालकच दावेदार असतील. या संदर्भात आम्ही काल पालकमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आमच्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांना आमची कळवण्याची विनंती आहे की त्यांनी आदरणीय प्रशांत मालकांना सोलापूर जिल्हा परिषदची विधान परिषद द्यावी. काल तुम्ही जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक पण केला. पंढरपूरच्या मोठी एकादशी होती अधिक महिन्यातली, त्याबद्दल मागणी केलेली आहे. काय सांगताल या बाबतीत? आम्हाला खात्री आहे की आम्ही विठुरायाच्या चरणी साष्टांग दंडवत दंडवत घालून आदरणीय प्रशांत मालकांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री साहेबांना मागणं केलं आहे. या आमच्या मागणीला नक्कीच यश येईल अशी आम्हाला खात्री आहे. इथं अजूनही काही कार्यकर्ते आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? हरिप्रसाद नाना स्वासुदे रावगोपाल. प्रशांत मालकांना उमेदवारी मिळावी अशी संपूर्ण पंढरपूर तालुक्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यातनं मागणी होत आहे. एक कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना आहे? नक्कीच हे मागणी बरोबर आहे असं आहे की प्रशांत मालकांनी 2021ची पोटनिवडणूक ही असताना म्हणजे भावनिक साथ असताना देखील मालकांनी समाधानदादाला उभा केला असताना तरीही आम्ही मालकालाच बघून आम्ही मतदान केलं. आम्हाला आदरणीय मोठ्या मालकाची शपथ घातल्यामुळे आम्ही मतदान केलं. तशी 2024ला देखील मालकांनी विधान परिषद घेतो म्हटल्यानंतर शब्द आम्हाला सांगितलं की शब्द दिलेला आहे मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मंत्रालयात दिसणार आहे. त्या भूमीवरच आम्ही मतदान केलेलं होतं आणि आता आमची वाट पाहण्याची सुद्धा संपलेली आहे. तरी भाजपनं सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये कुठेही कमळ नसताना मालकांनीच कमळाची सुरुवात केली आणि आम्ही तेव्हापासून भाजपचंच काम करतो आहे आणि मालकांना उमेदवारी मिळलीच पाहिजे. दोनदा मालकांनी माघार घेतली होती 2021 आणि 2024ला. तुमची भावना चांगली आहे तुम्हाला सांगतो. यावर अनेक नेते मंडळींचा पण विश्वास वाटतो. तुम्ही काय सांगता या बाबतीत? मुख्यमंत्री देतील का? नाही, दिलंच पाहिजे. देणार 100% आम्हाला खात्री आहे. आणि वरिष्ठ भाजप जे आहे ना हे तत्वाने आणि विचाराने धारेवर चालणारं भाजप आहे आणि मिळेल अशी आम्हाला 100% गॅरंटी. मग इथे काय सिनियर आहेत. नमस्कार. बोला. नमस्कार. आज गोपाळपूर इथे सर्वजण तुम्ही एकत्र आला आहात. प्रशांत मालकांना उमेदवारी मिळावी असं तुम्हाला वाटतंय. काय तुमची भावना आहे कार्यकर्ता म्हणून प्रशांत मालकांना उमेदवारी मिळण्यासाठी? मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस भाजप सोलापूर जिल्ह्यात कुठेही नावाला नव्हती त्यावेळेस प्रशांत मालकांनी विचार करून भाजपात प्रवेश करून भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणून काम केलं. मालक विधान परिषदेवर गेले आणि सोलापूर जिल्ह्यात घराघरात भाजप पोचवण्याचं कार्य हे प्रशांत मालकाच्या माध्यमातून करण्यात आलं. भाजप ही शिस्त आणि संयमी घेणारी भूमिका असा पक्ष आहे. त्यामध्ये सलग दोन निवडणुका 2021 असेल 2024 असेल पक्षानं जो आदेश दिला तो माननीय प्रशांत मालकांनी मांडला आणि पक्षाचा आदेशाशील संवाद म्हणून त्यांनी माननीय आमदार समाधान जावसाडे यांना भरघोस मताने निवडून दिलं. अशा या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने ह्या विधान परिषदेची तिकीट देऊन त्यांना विधान परिषदेवर पाठवावं अशी एक आमची प्रामाणिक इच्छा आहे. कुठेतरी सोलापूर जिल्ह्यातनं भाजपच्याच पदाधिकाऱ्यांमधून थोडी नाराजी प्रशांत मालकाबद्दल असे दिसते. राजेंद्र राऊत यांचं नाव बार्शीच्या पुढे येते. पण तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्र्याकडे काय मागणी करताल? भारतीय जनता पार्टीचा विचार केला असता भारतीय जनता पार्टी ही शिस्त यासाठी गणली जाते. ज्या प्रशांत मालकांनी भारतीय जनता पार्टीचं शब्दही संवाद म्हणून 2021 आणि 2024ला जिथं आमदार होऊ शकत होते तिथं आपल्या स्वतःच्या आमदारकीचा त्याग करून समाधानदादांनी निवडून आणलं. अशा या त्यागी वृत्तीच्या माणसाला विधान परिषद देऊन भारतीय जनता पार्टीने त्यांचा सन्मान करावा अशी माझी भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तळमळीची विनंती आहे. नमस्कार. एक कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना असेल, काय मागणी असेल पक्षनेतृत्वाकडे?
पक्ष नेतृत्वाकडे आमची एकच मागणी आहे. काल आम्ही सर्व मित्र परिवारांनी, कट्टर समर्थकांनी, मालकप्रेमींनी काल विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर होणार ह्याबाबत आमच्या सर्व युवकांची एकच मागणी आहे की मालकांना उमेदवारी मिळावी. काल आम्ही सर्व युवकांनी जलाभिषेक आणि स्वतःच्या रक्ताहून आपण मुख्यमंत्री साहेबांना आणि जयकुमार गोरे साहेबांना, पालकमंत्री साहेबांना पत्र लिहिले आहे की मालकांनाच उमेदवारी मिळावी. काय मालकांना उमेदवार मिळेल असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला नक्कीच वाटत आहे, कारण मालकाने तेवढं भाजप पक्षासाठी काम केलेलं आहे. सर्व 10 काळापर्यंत मालकाने सर्व नेतृत्वाची नाळ जोडलेली आहे. त्यामुळं आम्हाला 100% वाटत आहे की मालकांना उमेदवारी मिळाली. गुरव समाजाचे एक तरुण नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आहे. गोपापूरमधून काय मागणी असेल? काय नाही, आमच्या सगळ्या गावकरी आणि युवा पिढीतर्फे प्रसन्न मालकाला एकदा आमदार करावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. मुळात महत्त्वाचं म्हणजे तिने 2 वेळेस त्याग केला आहे. त्यामुळे त्यांना मालकांना आम्हाला वाटते 100% की जिल्ह्यातनं चांगला प्रतिसाद आहे. फक्त देवाभावांनी मालकाचं जाहीर करावं असं आम्हाला वाटतं. भारतीय जनता पार्टीचा एक